नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्टॉक टेक्निकल. तर आज आपण परत एकदा निफ्टी आणि बँक निफ्टी यांच्याबद्दल टेक्निकली डिस्कशन करणार आहोत. ऑप्शनचा डाटासुद्धा स्टडी करणार आहोत आणि आपल्याला आज कशा कशा पोझिशन आपण फाइंड आउट केल्या, कसं ॲनालिसिस केलं आहे, उद्या काय होणार, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. तर आपण चार्टकडे जाऊया. तर मी जो चार्ट ओपन केलेला आहे हा निफ्टीचा आहे. जो टाईम फ्रेम मी आता बघतोय तो 15 मिनिटाचा आहे. पण परत एकदा आपण डेली टाईम फ्रेमवर जाऊया की ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या, राईट. सगळ्यात पहिले ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आपण काही दिवसांपासून ज्या डिस्कस करतो आहे, राईट, त्या मी ड्रॉ करून घेतो आहे सो दॅट तुम्हाला एक प्रॉपरली अंडरस्टँड राहील. कालच्या ठीक आहे, मी जस्ट एक झोन मार्क केला आहे, तो तुम्ही एक लक्षात ठेवा. तर सगळ्यात पहिले मार्केटनी जेव्हा चॅनलमध्ये या कॅन्डलने ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट केल्यानंतर आपण डिस्कस केलं होतं की बरेच लोक इथं बेरीजसुद्धा होते का आता कॅन्डलचं फॉर्मेशन हे एक दोजी कॅन्डल फॉर्म झालेली आहे आणि ते इथून खाली येण्याचे चान्सेस आहे असं सुद्धा डिस्कस केलं होतं. बट नाही, मार्केट जर एका ट्रेंडमध्ये आहे, जर इम्पॉर्टंट लेवलला सपोर्ट घेऊन जर मार्केट ब्रेकआउट देत आहे, मीन्स मार्केट एक स्ट्रॉंग बुलिश सिग्नल आपल्याला देतं आहे. सो इथं आपल्या माइंडसेट चेंज नाही करायचा, राईट. एक स्ट्रॉंग इम्पॉर्टंट सपोर्ट घेऊन मार्केट एक बुलिश शेड फॉर्म करत आहे. सो या गोष्टींसाठी काय काय लेवल्स आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं होतं. कोणते इम्पॉर्टंट सपोर्ट, कोणते रेजिस्टन्स होणार आहेत त्या पण गोष्टी आपण डिस्कस करून घेऊया, राईट. सो मार्केटमध्ये जर आज जर आपण बघितली तर आजची कॅन्डल एक दोजी फॉर्म झाली आहे, प्रॉपर दोजी फॉर्म झाला आहे. त्याच्यामध्ये अप्पर वीक आणि लोअर वीक या जर आपण डिस्कस केल्या तर या दोन्ही सिमिलर पॉईंट्सच्या सिमिलर पॉईंट्सच्या ज्या आहेत त्या फॉर्म झालेल्या आहेत. आणि या फॉर्म होण्यामागचं कारण काय आहे, किंवा मार्केट इथून वर जाऊ शकतं, खाली येऊ शकतं, राईट. आपलं जे प्रिडिक्शन होतं ते मी परत एकदा तुमच्यासाठी अंडरस्टँडिंगसाठी ड्रॉ करतो आहे. तुम्ही जर मित्रांनो कालचा व्हिडिओ जर बघितला तर त्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपरली फॉर्मेशन करून दाखवलं होतं की मार्केट कसं कसं फॉर्म होऊ शकतं, राईट. तर मी मार्केटमध्ये जस्ट ही एक कॅन्डल मी करतो आहे, यानंतर परत एक कॅन्डल आणि नंतर एक बुलिश कॅन्डल. हे झालं एक मार्केटचं फॉर्मेशन येणाऱ्या काही दिवसांमध्ये, राईट. सो मार्केट इथं ब्रेकआउट झालं, या सपोर्टमध्ये आल्यानंतर परत एकदा रिटेस्टला खाली येणार आणि रिटेस्ट कुठं करणार, परत एकदा ते मूविंग ॲव्हरेजवरच करणार. बट ते आपण लेटर बघूया की मूविंग ॲव्हरेज करणार, ते ट्रेंड लाईनला करणार की अजून दुसरं काही आहे याच्या मागचं कारण, राईट. सो इथून मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहेत, बट मार्केट कंटिन्युअसली वन डायरेक्शन कधीच नसतं. तर हे एक अंडरस्टँडिंग झाले की मार्केटमध्ये पुढं येणाऱ्या 2-4 दिवसात, 10 दिवसात, 8 दिवसात काय काय ॲक्टिव्हिटी होणार, पण उद्या काय होणार हे तर इम्पॉर्टंट आहे आपल्याला, राईट. याच्यासाठी चला तर शॉर्ट टाईम फ्रेममध्ये काय काय ॲक्टिव्हिटी घडल्या आहेत त्या एकदा आपण समजून घेऊया, राईट. मी जातो आहे 5 मिनिटामध्ये. 5 मिनिटामध्ये कशा कशा ॲक्टिव्हिटी झाल्यात आणि आपण कसे आपले प्लॅन बनवलेत पटापट. क्विक प्लॅन बनवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं मार्केटमध्ये. सगळ्यात पहिले मार्केटमध्ये आपण कालच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी डिस्कस केल्या होत्या की मार्केटमध्ये 22,020-22,000 हे दोन इम्पॉर्टंट सपोर्ट आहेत. मी जस्ट मार्क करून घेतलं आहे 2 लेवल. सो हे इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. मार्केटमध्ये आपण काय होतो, बुलिश होतो. कशामुळं, कारण की चॅनल ब्रेकआउट झालेला होता ऑलरेडी, राईट. सो आज मार्केट जेव्हा 5 मिनिटाची कॅन्डल फॉर्म झाली, ही जेव्हा 5 मिनिटाची कॅन्डल फॉर्म झाली ह्या सपोर्टवरनं, जेव्हा 5 मिनिटाची कॅन्डल फॉर्म झाली ह्या सपोर्टवरनं एक बुलिश कॅन्डल फॉर्म झाली. बुलिश कॅन्डल फॉर्म झाली म्हणजे काय की गॅपअप ओपन झालं ना मार्केट इथं गॅपअप ओपन झालं म्हणजे नंबर ऑफ बायर्स जास्त होते इथं त्या लेवल्सवर, आणि नंबर ऑफ लेवल्स बायर जास्त असल्यामुळं काय झालं की जी बुलिश कॅन्डल फॉर्म झाली आहे ती कंटिन्युअसली फॉर्म झाल्यानंतर इथं सेलर्सचं प्रेशर तर वाढलंच, त्याच्यामुळं तर ते रिटेस्टला आलं ना. बट हे आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं होतं. सो या लेवल्सपासनं आल्यानंतर आपण इथं जे लो ब्रेकआउट झाले, हाय ब्रेकआउट झाले, इथं आपण कुठंच पोझिशन बनवलं नाही, राईट. आपण काय वेट केला की मार्केटमध्ये आपण पहिलं कन्फर्मेशन हे होतं बुलिश होतो. दुसरं कन्फर्मेशन असं की मूविंग ॲव्हरेजचा सपोर्ट घेतल्यानंतर मार्केट इथनं रिव्हर्स होतं आहे, मीन्स कुछ ना कुछ तरी गडबड आहे. ही आपल्याला शोधायची होती. ही कशी शोधली आपण, जेव्हा
डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट एक बुलिश ट्रेड फॉर्म करते. ते कसं फॉर्म करते, ही कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर पुढची जी कॅन्डल होती ही स्ट्रॉंग कॅन्डल फॉर्म झाली, राईट. ही जी कॅन्डल आहे ना, ही इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ही स्ट्रॉंग कॅन्डल फॉर्म झाली. ही स्ट्रॉंग कॅन्डल फॉर्म झाली म्हणजे काय, इथं एक कन्फर्मेशन आपल्याला असं झालं आहे की नंबर ऑफ बायर्सची एंट्री प्रॉपर झालेली आहे आणि आपल्याला इथं ट्रेड बनवायचं आहे. इथं ट्रेड बनवल्यानंतर एक कंटिन्युअसली पॅटर्न, मार्केट कंटिन्युअसली राहणार का नाही राहणार, काय इथंच आपण आपल्या पोझिशन एक्झिट केले असं नाहीत, राईट. हे शोधण्यासाठी काय केलं की मार्केटमध्ये जो फर्स्ट कॅन्डलचा जो हाय होता तो ब्रेकआउट होणं गरजेचं होतं, राईट. सो हा हाय जर बुलिश ट्रेडमध्ये जर हा हाय जर ब्रेकआउट होत आहे तर तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. आणि हा जो हाय आहे हा हाय ब्रेकआउट केला या कॅन्डलने. आता इथं ब्रेकआउट झाल्यानंतर आपण इथं आपली पोझिशन एक्झिट करणार का, नाही. हां, पोझिशन एक्झिट कधी केली असती, जेव्हा ही रेड कॅन्डल फॉर्म झाली. रेड कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर पुढची जी नेक्स्ट कॅन्डल आहे ही परत एकदा एक रेड कॅन्डल जर फॉर्म झाली असती तर इथं आपली पोझिशन आपण स्कॅल्पिंग प्रोसेसमध्ये एक्झिट झालो असतो. बट जी कॅन्डल जी फॉर्म झाली आहे ही सपोर्ट म्हणून काम केलं आहे, कारण हाय ब्रेकआउट केला होता. सपोर्ट म्हणून काम केल्यानंतर इथं एकदा रिटेस्टला आलं, एन पॅटर्न फॉर्म केला आणि एन पॅटर्न फॉर्म केल्यानंतर मार्केट एक कंटिन्युअसली ट्रेंड फॉलो केला. आता ट्रेंड फॉलो केला आहे, राईट, हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. बट मार्केटमध्ये एक्झिट कुठं करायचं होतं ते पण इम्पॉर्टंट होतं ना आपल्याला. आता गंमत कशी झाली ती पण आपण एकदा समजून घेऊया. मार्केट एका कंटिन्युअसली पॅटर्नमध्ये होतं, राईट. लोअर लो हायर लो हायर हाय, हायर लो हायर हाय फॉर्म करत करत एका पोझिशनपर्यंत पोहोचलं. मी ती पोझिशन मार्क करून घेतो, राईट. एका ह्या पोझिशनपर्यंत मार्केट पोहोचलं. आता इथं मार्केट पोझिशन ती ती जी पोझिशन होती ती आपण मार्क करून घेतली, राईट. मार्केटमध्ये इम्पॉर्टंट सपोर्ट कुठं होता, जेव्हा हा हाय ब्रेकआउट केला ह्या कॅन्डलने इथं सपोर्ट होता आणि आपण पोझिशन इथं बनवलेली होती. मीन्स आपल्याकडं एवढे पॉईंट्स ऑलरेडी होतेच ना, करेक्ट. एवढे पॉईंट्स ऑलरेडी होते तर आपली जी पोझिशन होती आपण याच्या खाली या लाईनचा म्हणजे 22,106 याच्या खाली आपण आपली पोझिशन एक्झिट केली असती, जो आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस असेल, राईट. बट आपण होल्ड का करून ठेवलं, होल्ड करण्याचं कारण एवढंच होतं की जेव्हा मार्केट ह्या लेवल्सवर रिटेस्ट केल्यानंतर परत एकदा ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट केल्यानंतर परत एकदा सपोर्ट म्हणून काम केल्यानंतर कंटिन्युएशन पॅटर्न फॉर्म झाला, तर आपल्याला इम्पॉर्टंट होतं की या लेवल्सवर परत एकदा मार्केट येऊन जर खाली क्लोज झालं तर आपण एक्झिट होणार होतो. बट असं झालंच नाही ना. इथं पण मार्केट पडलं, पण पडल्यानंतर परत एकदा रिटेस्ट करून परत एकदा ब्रेकआउट झाला. सर हा ब्रेकआउट झाल्यानंतर आपण आपली पोझिशन एक्झिट कधी केली, हा तुमच्यासाठी फॉल सिग्नल होता. तर फॉल सिग्नल ओळखायचा कसा, जेव्हा मार्केट एक कंटिन्युएशन पॅटर्नमध्ये होतं, जे रिटेस्ट मार्केटमध्ये कंटिन्युअसली झाली, हा तर ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाल्यानंतर जर इथली जी कॅन्डल आहे ही ह्या कॅन्डलऐवजी जर कॅन्डल रिटेस्टची जर कॅन्डल फॉर्म झाली असती तर मार्केटमध्ये आपण परत एकदा अजून बुलिश ट्रेड बघू शकत होतो. बट मार्केटमध्ये काय झालं, जेव्हा ही रेड कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल जी होती आपण तिचा पण वेट केला, राईट. नेक्स्ट कॅन्डल जी होती आपण त्या कॅन्डलचा सुद्धा वेट केला की पुढं ती कॅन्डल्स कशी फॉर्म होणार. ही कॅन्डल फॉर्म झाली, ही फॉर्म झाली आणि त्यानंतर ही फॉर्म झाली. आता ही जी बुलिश कॅन्डल होती या बुलिश कॅन्डल्सच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली ना मित्रांनो, करेक्ट. तर आपल्या रूलनुसार जी बुलिश कॅन्डल होती याच्या खाली ही जी कॅन्डल मी मार्क करतोय आता, ही कॅन्डल त्याच्या खाली क्लोज झाली ना, मीन्स इथं आपल्या पोझिशन आपल्याला राऊंड ऑफ करायचं होतं, इथं आपल्याला एक्झिट व्हायचं होतं. हे कन्फर्मेशन आपल्याला भेटलं आणि इथं एक्झिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मार्केट हे ड्रास्टिकली ऑलमोस्ट 100 पॉईंट्स खाली आले, करेक्ट. तर हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असते लाईव्ह मार्केटमध्ये. या गोष्टीसाठी तुम्हाला चार्टमध्ये प्रॅक्टिस, चार्ट्स ॲनालिसिस आणि ह्या ज्या डीप स्टडी आपण जे करतो आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे आणि ह्याच आपण तुमच्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये कंटिन्युअसली डिस्कस करून आपण कवर अप करणार आहोत. तर उद्यासाठी आपण लेवल्स डिस्कस करू. हे झालं आजच्या गोष्टी की आज आपण कसे कसे प्लॅन केले आणि कशा कशा गोष्टी घडत गेल्या आपल्यासोबत. तर उद्या काय काय होणार त्या पण गोष्टी आपण एक शॉर्ट पिरियड मध्ये डिस्कस करून घेऊया.
तर मी एक ट्रेंड लाईन मार्क करतोय, राईट. सो ऑप्शन चेनच्या डाटानुसार जर एकदा डिस्कस केलं, बघून घेऊया आपण. ऑप्शन चेनच्या डाटानुसार जर डिस्कस केलं तर 22,000 हा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. 22,100 इथंसुद्धा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. त्यानंतर 22,100 हा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. 22,200 हा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. मीन्स 22,100 जिथं मार्केट क्लोज झालं, जिथं दोजी कॅन्डल फॉर्म झाली आहे, त्याच ठिकाणी मार्केटमध्ये इम्पॉर्टंट सपोर्ट पण आहे, रेजिस्टन्स आहे. मीन्स मार्केटमध्ये उद्या गॅप अप गॅप डाऊन दोन्हीसुद्धा चान्सेस आहेत. सो डोंट वरी. मार्केटमध्ये दोन्ही चान्सेस जरी असले तरीसुद्धा आपले जे प्लॅन आहेत ते आपण फायनलाईज करून घेऊया, राईट. सो मार्केट जर 3 प्लॅन मी सांगतोय तुम्हाला, 3 प्लॅनपैकी आपण डिस्कस करून घेऊया, राईट. मार्केट जर उद्या फ्लॅट ओपन झालं, याच पोझिशनला जर ओपन झालं, राईट, इथं मार्केट सस्टेन झाल्यानंतर एन पॅटर्न 5 मिनिटामध्ये जरी फॉर्म केला तरीसुद्धा आपण बुलिश ट्रेडमध्ये जाऊन मार्केटमध्ये परत एकदा 22,200 22,175 या लेवल्सपर्यंत, 22,200 22,175 या दोन्ही लेवल्सपर्यंत आपण मार्केटला परत एकदा बघू शकतो. आणि इथनं परत एकदा रिव्हर्स होऊ शकतं. का होऊ शकतं? कारण की दोजी कॅन्डल फॉर्म होण्याचे चान्सेस जास्त आहेत. का आहेत? कारण की ऑप्शन चेनचा जो डाटा आहे हा दोन्हीकडं सारखा आहे, बायर्स आणि सेलर्स या दोन्हीकडं सारखे आहेत. तर ही एक झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन अशी आहे की जर ऑप्शन बायर्स आणि सेलर्स पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग यामध्ये ज्या ज्या पोझिशन होल्ड केलेल्या आहेत लोकांनी, ह्या ऑलमोस्ट सिमिलर आहेत. सो गॅप अप जरी झालं, या पोझिशनला मार्केट ओपन जरी झालं तरीसुद्धा इथनं मार्केट खाली आल्यानंतर या लेवलचा सपोर्ट घेऊन मार्केट वर जाण्याचे चान्सेस जास्त आहेत, राईट. ही दुसरी कंडिशन. थर्ड कंडिशन, जर इन केस मार्केट गॅप डाऊन जरी झाले, करेक्ट, जर मार्केट इन केस गॅप डाऊन जरी झाले तर मी काही लेवल्स मार्क करतो आहे, ज्या लेवल्स आपण डिस्कस करतो आहे 22,000 22,020 इन बिटवीन मार्केट परत एकदा जरी आलं आणि गॅप डाऊन जरी झालं, राईट, इथं जरी आलं मार्केट तरी इथून रिटेस्ट घेऊन मार्केट वर जाण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत. का आहेत? कारण की मागचा जो बॅक डाटा आपण ट्रॅक केला आहे तो कंटिन्युअसली एक पॉझिटिव्ह ट्रेंड फॉर्म करतो आहे. सो हे झालं आपलं ॲनालिसिस फॉर निफ्टी. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. पुढच्या नवनवीन व्हिडिओसाठी आणि डिटेल व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.